हॅलो. हां बोला ना. हॅलो. आवाज येतोय? हो 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 बोला. मॅम. मॅम ते बीएमसी क्लर्कची एक्झाम झाली होती ना, थोडीशी डिटेल पाहिजे होती. क्लार्कची. हां बोला. तर त्याची सेकंड रिस्पॉन्स कधीपर्यंत येणार मॅडम? नाही आता ते कसं पाठवणार माहिती. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण डायरेक्ट BMC कार्यालय यांच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून थोडीशी माहिती घेतलेली आहे की जे की सेकंड रिस्पॉन्स शीट आणि रिझल्ट कधीपर्यंत येणार आहे, जे की मी त्यांच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून मॅडमने थोडी मला माहिती सांगितलेली आहे. जे की मी मागं व्हिडिओ टाकला होता की मी BMC कार्यालयाला जाऊन आलेलो आहे आणि सेकंड रिस्पॉन्स शीट ही 10 ते 15-20 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. तिथून मला माहिती भेटण्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आज परत मुलांचे मला त्या व्हिडिओला खूप कमेंट आले होते, सर तुम्ही आम्हाला काहीतरी प्रूफ द्या, लाईव्ह प्रूफ द्या, असं तसं. जेणेकरून मी त्यांना खूप दिवसांनी ट्राय करत होतो त्यांच्या टोल फ्री नंबरवर. तिथं जाऊन आल्यानंतर पण त्यांचे टोल फ्री नंबर कॉल केल्यानंतर माझा कॉल कधी कनेक्ट झाला नाही. पण अचानक आज दुपारी मी थोडासा कॉल केला त्यांना आणि माझा कॉल कनेक्ट झालेला आहे त्यांच्यासोबत. त्यांच्यासोबत माझं बोलणे काय झाले मी पूर्ण रेकॉर्डिंग ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकवत आहे. कॉल रेकॉर्डिंग काय काय बोलणं झालं आहे आणि रिझल्ट कधी येणार आहे, सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे. तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून नवीन अपडेट आली तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी. आणि प्लीज लाईक करा मित्रांनो. तुम्ही लाईक केलं तर मला असं वाटतं की मी दिलेली माहिती योग्य आहे, जेणेकरून तुमचा या माहितीतून नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला एक अंदाज येईल की सेकंड रिस्पॉन्स शीट आणि रिझल्ट कधीपर्यंत येऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जी माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे ती तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले यायला हवी, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती भेटायला हवी. तर प्लीज मित्रांनो एकदा माझी विनंती हा जोडून प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. चला रेकॉर्डिंगमध्ये मॅडम काय बोलले आणि मी काय बोललो, आमचे संभाषण काय झाले तुम्ही ऐकू शकतात. तर चला रेकॉर्डिंग ऐकूया. लागला कॉल? हो हो बीएमसी जी ऑफिस. मॅम थोडंसं मला ते एक्झाम रिलेटिव्ह बोलायचं होतं मॅम. एक्झाम रिलेटेड. बीएमसी क्लर्कची जी एक्झाम झालेली आहे ना, हां त्याचं सेकंड रिस्पॉन्स शीट आणि रिझल्टच्या बद्दल मॅडम थोडंसं. ते 4610 घ्या ना तुम्ही. 2275 4610. एक मिनिट मॅडम, मी लिहून घेतो नंबर. हां हां घ्या 22 75 75 4610 4610 किंवा मग 4609. 4609. आता नका करू, आता जेवायला गेले असतील, थोड्या वेळाने करा. हां ठीक आहे थँक्यू. हॅलो मॅम. हां बोला. मला हॅलो. थोडं. हॅलो. हां बोला ना. हॅलो. आवाज येतोय? हो 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 बोला. मॅम. ते बीएमसी क्लर्कची एक्झाम झाली होती ना, थोडीशी डिटेल पाहिजे होती. क्लार्कची. हां बोला. तर त्याची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येणार मॅडम? नाही आता ते कसं पाठवणार माहिती नाही, पण त्यांनी पाठवल्यानंतर मग आम्ही डिस्प्ले करणार म्हणजे TCS कंपनी का मॅडम? पोर्टलवर. हो हो मतलब ते पोर्टलवरच आपल्याला डिटेल भेटणार त्याची, नाही का? हो 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 हो. तर बीएमसी कार्यालयात येऊन फायदा नाही मग हां. तिकडं? पहिल्यांदा आधी ते ओपन करणार तुम्हाला सगळ्यांसाठी ओके ओके परत एकदा. ओके मॅम. आणि मग ते ओपन झाल्यानंतर पुन्हा काही कोणाचे ऑब्जेक्शन्स वगैरे त्याच्यावर असतील, कारण ऑब्जेक्शन ते डिझॉल्व्ह केल्यानंतर ते ओपन करणार ना परत. हा मॅडम, ऑब्जेक्शनची तर झालेलं आहे ना, ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मुलांनी सगळ्यांनी. मग तेच ते ऑब्जेक्शन घेतलेले पुन्हा आता त्याच्यामध्ये काय हे झालं असेल, रिझॉल्व्ह झाले असतील ओके तर ओके ते ओपन करणार ना सगळ्यांसाठी परत. ओके ओके मॅडम, काही मग ते अंदाज सगळ्यांनी चेक करून नंतर हां. मग परत त्याच्यानंतर मग पुढचा रिझल्ट डिक्लेअर होईल. असं काही अंदाज नाही का मॅडम, असं 10 दिवस 5 दिवस असं काय अजून? एक 8-10 दिवसात होईल बहुतेक. हो का मॅडम? हो हो ओके थँक्यू मॅम. हो. तर मित्रांनो तुम्ही कॉल रेकॉर्डिंग तर ऐकली असेल. तर रेकॉर्डिंगमध्ये मॅडमला असं विचारलं होतं मी की रिझल्ट कधीपर्यंत लागेल. तर मॅडम म्हटले तर तुम्हाला सगळ्यात पहिले पोर्टलवर समजेल, पोर्टलच्या साईटवर BMCच्या ते रिझल्ट अपलोड करणार आहे. कारण ऑब्जेक्शन अजून कोणाचे असतील तर ऑब्जेक्शन त्याच्यावर परत आपण घेऊ शकतो. जर एखादा क्वेश्चन परत त्यांनी चूक असताना म्हटले ओके, तर मुलं त्याच्यावर परत ऑब्जेक्शन घेऊ शकतात. त्यासाठी एकदा पोर्टलवर येते, त्याच्यानंतर ते सेकंड रिस्पॉन्स लावतील. सेकंड रिस्पॉन्सनंतर जर कोणाचे ऑब्जेक्शन नसतील तर आपल्या रिझल्ट लावण्याचे ते प्रयत्न करतील. तरी 8 ते 10 दिवस ते लागतील अंदाजे ते म्हटले मॅडम. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर भेटत राहील. थँक्यू मित्रांनो.